कशा सोडतील ते? नमस्कार, बातमी आहे पंढरपूरमधून। पंढरपूर विठ्ठल तीर्थक्षेत्र आज पुन्हा चर्चेत आले असून आषाढी एकादशी निमित्ताने राज्यभरातून विविध देवस्थानांच्या पालख्या पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाल्या आहेत। आषाढी पूर्वीच पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली, पण पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दर्शनाचा काळा बाजार समोर आला आहे। हा प्रकार रोखण्यासाठी मंदिरातील पोलीस प्रशासन सरसावले आहे। त्यावेळी मंदिरातील नावाजलेले माजी व्यवस्थापक व पोलीस प्रशासनाची बाचाबाची झाली। विठ्ठल मंदिरातील VIP गेटवर माजी बालाजी पुदलवाड व्यवस्थापक काही भाविकांना घेऊन जात असताना पोलिसांनी अडवले। नागरिकांनी त्यांचा व्हिडिओ व्हायरल केला, तसेच VIP दर्शन रोखणाऱ्या पोलिसांचा सत्कार केला। दरम्यान आता मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांनी परिपत्रक काढून दर्शनाचा काळा बाजार रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे माजी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड श्री विठ्ठल दर्शनासाठी काही भाविकांना VIP गेट येथून घेऊन जात होते। यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले। VIP गेटवरील संबंधित पोलीस कर्मचारी आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पूर्व व्यवस्थापक यांच्यात बाचाबाची झाली। विठ्ठलाच्या दरबारात बालाजी पुदलवाड यांना पोलिसांनी अडवल्याने शहरात चर्चा रंगली आहे। बालाजी पुदलवाड यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे 7 वर्ष व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे। त्यानंतर VIP गेटवर बालाजी पुदलवाड यांना अडवून पोलिसांनी दर्शनासाठी घुसखोरी होऊ दिली नाही। नागरिकांनी त्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल केला। त्यानंतर VIP दर्शन रोखणाऱ्या पोलिसांचा सत्कारही केला। श्री विठ्ठल मंदिरात दर्शन बारीमध्ये घुसखोरी व VIPच्या नावाखाली दर्शनाचा काळा बाजार सुरू होता। त्यानंतर आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी परिपत्रक काढून दर्शनाचा काळा बाजार रोखण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे। आषाढी निमित्ताने राज्यभरातून विविध देवस्थानांच्या पालख्या या पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाल्या आहेत। आषाढी एकादशीला या सर्व पालख्या पंढरपुरात एकत्र येणार आहेत।